भाषणासाठी निवडला आहे। हाच विषय मी निवडलाय कारण माझा विश्वास आहे की मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वतन है हिंदोस्तां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा। अध्यक्ष महोदय, संस्कृती व परंपरा जपणाऱ्या या माझ्या भारताने धर्मांमधून सुद्धा एकात्मतेचे संस्कार दिले आहे आणि याच धर्मांमधून एकात्मता जपली जाते ती अशी की दिवाळीत रहीम रामच्या घरी फराळाचा आनंद घेतो तर रहीमच्या ईदमध्ये राम खुर्म्यासाठी सहकुटुंब जातो। मेरी क्रिसमस म्हणत पीटर सर्वांना केक वाटतो तर पार्वतीच्या घरी अकबर न विसरता रक्षाबंधनचे वचन देण्यासाठी जातो। अध्यक्ष महोदय, धर्मांनी भारताला नेहमीच एकात्मतेत बांधून ठेवले आहे। धर्मांनी भारताला नेहमीच एकात्मतेत बांधून ठेवले आहे आणि म्हणूनच भारताची एकात्मता हा विषय संपूर्ण जगासमोर आदर्शाचा विषय ठरला आहे। मित्रांनो, भारतात फक्त धार्मिक विविधता जपली जाते असे नाही तर भौगोलिक विविधता सुद्धा पराकोटीची आहे। विविधता मग ती धार्मिक असू द्या की भौगोलिक, आम्ही आमच्या भारतीयत्वाने तिला नेहमीच एकात्मतेत बदलले आहे। हो, आहे मला मान्य की काही मुठभर लोक या भारतीय अखंडत्वाला तोडू पाहतात, पण अध्यक्ष महोदय, माझा भारतीय इतिहास साक्षी आहे की हे समाजकंटक फार वेळ टिकत नाही। अध्यक्ष महोदय, जेव्हा गणपती विसर्जन आणि मिलादुन नबीची मिरवणूक जेव्हा आपल्या शहरात एकाच वेळी निघाली तेव्हा या मुठभर समाजकंटकांनी त्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा आपली भारतीय एकात्मताच जिंकली आणि दोन्हीही सण उत्साहाने पार पडले। अध्यक्ष महोदय, भारताने मिळवलेला प्रत्येक विजय हा केवळ आणि केवळ भारतीय एकात्मतेचेच बळ आहे। मग तो 1947चा स्वातंत्र्य लढा असू द्या किंवा 1981चा क्रिकेट वर्ल्ड कप, 1999 मधील मिशन मंगल असू द्या किंवा 2023 मधील मिशन चंद्रयान। एवढेच का महोदय, अगदी याच वर्षी म्हणजे 2025 मध्ये यशस्वीपणे पार पडलेले ऑपरेशन सिंदूर सुद्धा केवळ आणि केवळ भारतीय एकात्मतेचेच बळ आहे। भारताने मिळवलेला प्रत्येक विजय हा विजयाचे व यशाचे कारण फक्त आणि फक्त एकात्मताच आहे। अध्यक्ष महोदय, भारतात विविध भाषा बोलणारे लोक असले तरी हिंदी या राष्ट्रीय भाषेने सर्वांना एकत्र जोडून ठेवले आहे।